सर्वमंगल्यमांगल्यं शिवे सर्वार्धसाधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर आज श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आहे आणि माझी मस्त अशी महालक्ष्मीची मी पूजा केली होती। सो तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा। नमस्कार, तर मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर पूजा तुम्ही बघितलीच असेल, तर शुक्रवारी पूजेसाठी म्हटलं पुरणपोळी ठेवावी नैवेद्यासाठी। तर सगळा राडा घालण्यापेक्षा इन्स्टंट मी फक्त नैवेद्यासाठी 2 पुरणपोळी करणार आहे। सो मी कशी करते तुम्हाला रेसिपी शेअर करते। तुम्हाला पुरणपोळी फक्त नैवेद्यासाठी 2 किंवा 5 करायचे असेल तर तुम्ही अशी करू शकता, फक्त नैवेद्याला म्हणून। तर आपण कसं ह्याच्यासाठी डाळ शिजवायची किंवा वाटायची गरज नाही आहे, त्याला प्रोसिजर खूप असते पुरणपोळीला, पण सणाला आपल्याला करावंच लागतं। पण आता म्हटलं तर श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी मी पूजा म्हणतेच, पण आणि पुरणपोळीचा नैवेद्य असतो। सो मी इन्स्टंट करत असते। तर इथं बघा मी पाणी घेतलं होतं, थोडंसं पाणी घेतलं होतं, म्हणजे थोडं म्हटलं तर 5-6 चमचे असतील पोह्याचा चमचा, आणि त्याच्यामध्ये 1 चमचा भरून गूळ घातला होता, 1 चमचा भरून, आणि त्याच्यामध्ये चिमूटभर सुंठ पावडर टाकली होती, आणि सुंठ आणि बडीशेप मिक्स पावडर पण तुम्ही थोडीशी टाकू शकता, जसं आपण पुरणपोळी करतोय तसं। आणि आता जरासं गूळ त्याच्यात छान विरघळेल, गूळ मी बारीक करूनच घेतला होता, पण आणखीन थोडंसं जरासं पाण्यात विरघळेल एवढंच फक्त पाणी गरम करायचं। आणि ही पुरणपोळी कसं तुम्ही फक्त नैवेद्यासाठी इन्स्टंट, तुम्हाला फक्त नैवेद्यालाच पोळी करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता, आणि चांगली पण होते, असं काही नाही की चांगली होत नाही। आणि नैवेद्यासाठी आपल्याला पटकन करता पण येते। सो इथं बघा माझं गूळ विरघळलं आहे, आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकले। नक्की तुम्ही ही रेसिपी जर कधी तर ट्राय करायची असेल तर करू शकता, जर ज्यांना करायचं आहे त्यांना। बघू शकता गूळ पूर्ण विरघळला आहे पाण्यामध्ये। बघा आता बघा गूळ विरघळला आहे पूर्ण। आता त्याच्यामध्ये मी पोह्याचा जो चमचा असतो तो चमचा 2 चमचे फुल भरून आपलं बेसन पीठ घेतलंय जे घरी असतंच प्रत्येकाच्या, म्हणून मी म्हटलं डाळ तुम्हाला शिजवण्याची किंवा वाटण्याची गरज नाही, जर घरात आपलं जे बेसन पीठ असतं सो ते 2 चमचे टाकायचे ह्याच्यामध्ये, आणि छान असं बारीक गॅसवरती पूर्ण जरासा घट्ट होऊसपर्यंत आपल्याला बारीक गॅस करूनच घट्ट होऊसपर्यंत हलवत राहायचं, म्हणजे खाली लागणार नाही। आणि माझं कसं झालं होतं, मी घरी तळली होती डाळ, त्यामुळे जरासं बेसन आपलं पिठलं असतं त्याच्यासाठी दळून ठेवतो आम्ही। सो त्याच्यासाठी ना जराशी मोठी डाळ दळली गेली ती, आणि तेच मी पीठ वापरलं, काही हरकत नव्हतं, पोळी छान झाली होती नैवेद्यासाठी। आणि तुमच्या घरी जर बारीकच असते, जर आपण दुकानातून जर आणत असेल तर ते बारीक असते पीठ त्याचं, डाळीचं बेसन पीठ। सो ते तुम्ही वापरलं तर छान होतं। आणि गुठळ्या होत असेल तर अशा चांगल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या टाकल्या। इथं बघा छान असं मी मिक्स करून घेतले, आणि हे कसं जरासं घट्ट होऊसपर्यंत छान शिजवून घ्यायचं डाळ त्याच्यामध्ये। आणि घट्ट झालं की कसं गार व्हायला पण ठेवून देतो, गार व्हायला ठेवून दिलं की कसं आणखीन घट्ट होतं, म्हणजे आपलं छान असं पुरण तयार होतं। इथं बघा मी गॅस बंद करून गार करायला ठेवलं होतं, आणि इथं मी जरा हाताला तेल लावले चिकटू नये म्हणून हाताला पुरण। सर इथं बघा छान असा गोळा झाला बघा घट्ट होऊन। तर ह्याचे मी आता छान असे 2 भाग करणार, आणि चपाती करताना मी नैवेद्यासाठी पोळीसाठी थोडंसं पीठ म्हणजे कणिक बाजूला काढून ठेवलं होतं डब्यामध्ये। सो बघा याचं बघा 2 गोळ्याचं ठेवलं होतं, नैवेद्यासाठी 2 पोळ्या करणार होते मी। सो हे बघा माझं काही जुगाड आहे बघा मोठं पोळपीठ लाटणं घेण्यापेक्षा हे आम्ही सियारासाठी म्हणजे माझ्या मुलीसाठी आणलं होतं खेळण्यासाठी,
म्हणजे आमच्या भांड्यातच असतं ते. ती जेव्हा चपाती करताना मागितली वगैरे तर हे काढून देतो तिला. सो आता मी नैवेद्यासाठी हेच वापरणार आहे, पोळपीठ लाटणं. सो छोटा आहे आणि या साईजच्या पोळ्या आपल्याला करायचे तर हेच वापरायचं म्हटलं. सो इथे बघा मी इथे पोळपीठ लाटणं घेतले. तर इथं मी आता कणकेचा गोळा करून घेते. इथं बघा 2 गोळे केलेत मी. आणि आपल्याला आता जशी आपण पुरणपोळी करतो तशा पद्धतीनं गोळा करून त्याच्यात पुरण भरून आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे छान अशी. सो मी इथं बघा पुरणासाठी कणकीचा छान असं वाटी करून घेतले आणि त्याच्यामध्ये पुरण छान असं गोल करून बरोबर 2 पोळ्या आणि कणिक व्यवस्थित झालेलं परफेक्ट त्याच्यामध्ये. आता हे छान असं पॅक करून घ्यायचं कणिक पुरणात भरल्यानंतर. आणि आपल्याला छान असं पीठ लावून पोळी करून घ्यायची मस्त अशी. सर आत्ता इथंपर्यंत तुम्हाला कळलंच असेल इन्स्टंट मी का म्हटलं होतं व्हिडिओमध्ये. आणि ही खरंच इन्स्टंट होणारी पोळी आहे आणि लगेच होते. तुम्हाला करायचं असेल तर एकदा ट्राय करा आणि मला नक्की सांगा की आम्ही पण ट्राय केली. कोण कुणाला माहीत पण असेल आणि केली पण असेल कोणी. ज्यांनी केली नाही त्यांच्यासाठी सांगते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ही पोळी इन्स्टंट चांगलीच होते. म्हणजे कंपॅरिझन मी करणार नाही जी आपण डाळ शिजवून वगैरे करतो ती पोळी बरोबर, पण छान होते. असं काही नाही की पुरणपोळीसारखं नाही. लागताना टेस्टला पण पुरणपोळीसारखीच लागते, कारण की आपण डाळीचं पीठ घातलेलं आहे बेसनचं, त्यामुळे एवढं काही नाही. आणि सुंठ बडीशोप वगैरे जर आपण घालतो तसंच घालायचं म्हणजे टेस्ट पण छान येते. इथं बघा मी माझ्या मुलीचं पोळपीठ लाटणं वापरून नैवेद्यासाठी छान अशी तेवढ्याच आकाराची पोळी करून घेतली. आणि इथं मी तवा पण तापायला ठेवला होता. तवा पण आपला तापला गेला आहे. आता त्याला छान असं तेल लावते तव्याला आणि त्यानंतर पोळी टाकते, पुरणपोळी. तुम्हाला कसं वाटतंय की असं करायला, म्हणजे मी करते ते म्हणजे आवडलं का ते पण मला कमेंट करून सांगा. मी आत्ताच नाही, मी काय म्हणजे नेहमी कधी ज्यावेळेस मला फक्त नैवेद्यासाठीच करायला असतं, म्हणजे घरी कोण खाणार नाही, फक्त नैवेद्यालाच आपल्याला करायचं आहे, तर अशा वेळी मी असं करत असते. कितीदा तर केले. तर आज म्हटलं श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आहे. सो पहिल्या शुक्रवारी म्हटलं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवूया म्हणून मी करायची म्हटलं. त्याची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करूया म्हटलं. ह्याच्या आधी मला आठवत नाही मी व्हिडिओमध्ये ही रेसिपी कधी टाकली आहे, तर टाकली का नाही माहीत नाही, पण आज टाकायची आपण. तर इथे बघा तवा तापला होता. मी छान असं तेल लावलं तव्याला आणि पुरणपोळी तव्यामध्ये टाकली शेकायला. तोपर्यंत इथं दुसऱ्या कणकेचा गोळा घेतला आहे आणि त्याच्या पण मध्ये पुरण भरून छान असं ती पोळी शेकोसपर्यंत लाटून घेते पोळी, म्हणजे 2 पोळ्या पटपट होऊन जातील आपल्या. इथे बघा तूप लावू शकता तुम्ही पोळीला. जसं आपण पुरणपोळीला कोण खाताना लावतं आणि करताना तेल लावता, कोण करताना पण तूपच लावतं. सो तूप लावून छान असं भाजून घ्या, जे लावत असतील ते, नाही तर तेल लावत असेल तेल लावून भाजून घ्या. दोन्ही बाजूनी छान असं पोळी भाजून बघू शकताय. पोळी म्हणजे पुरण भरले तुम्ही तुमच्यासमोरच केलं, पुरण थंड केलं आणि कणकेमध्ये भरून पोळी पण लाटली. तुम्हाला बघू शकता फुटली नाही पोळी, छान अशी झाली आहे. पुरणपोळी जशी होते तशीच झाली आहे. एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा ही पोळी. इथे बघा मी दुसरी पण पुरणपोळी बाजूला लाटून घेते. मी व्हिडिओ बनवायच्या अगोदर बघा छान दोन्हीकडनं भाजून घ्यायला लागले.
व्हिडिओ बनवायच्या अगोदर म्हटलं व्हिडिओ बनवा लागले मी, आणि माझ्या मुलीचं खेळण्याचं पोळपीट लाटणं खेळण्याचं म्हणजे तिला खेळण्याच्या साहित्यात नसतं, हे आमच्या भांड्यामध्येच असतं मांडलेलं. ती कधी मागते चपाती करताना त्यावेळेसच काढून देतो, नाहीतर त्याच्यात असतात धुवून ठेवलेलं. आणि मी धुवूनच घेतले, आणि कारण की ती खेळायला घेत असते म्हणून. तर बघा आपली छान अशी इन्स्टंट पुरणपोळी छान दोन्हीकडनं भाजली गेली आहे. बघा कशी छान पुरणपोळीसारखी दिसते का बघा, कमेंट करून सांगा मला. आता दुसरी पण त्या पद्धतीनं शेकून घेते छान अशी. बघा ही पण छान अशी झाली, कुठं तुटली का काय काही नाही, छान अशी पोळी होते. नैवेद्यासाठी आपण करू शकतो, ही पटकन होणारी. गडबडीच्या वेळेस तर आपण अशी पोळी करू शकतो नैवेद्यासाठी. आणि आपले सण जास्त पुरणपोळीचेच असतात, त्यावेळेस आपण करतोच मग डाळ शिजून वगैरे पुरणपोळी. पण आधीमध्ये जर नैवेद्याला पोळी पाहिजे असेल आपल्याला तर तुम्ही असं करू शकता. बघा छान अशी झाली, दोन्ही बाजूने छान अशी शेकली गेली. बघू शकता आपली ही दुसरी पण पुरणपोळी मस्त अशी तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला? इन्स्टंट, न डाळ शिजवता, न डाळ वाटता आपल्याला नैवेद्यासाठी आपण असं इन्स्टंट पुरणपोळी करू शकतो. हे मी असं थांबलं म्हणजे थंबनेलसाठी फोटो घेतला होता, थंबनेलसाठी. तर बघूया कुठला लावायचा. सो मस्त अशी आपली पुरणपोळी तयार झाली आहे. तर कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा, इन्स्टंट पुरणपोळीचा. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करता असं सपोर्ट करा, मला खूप छान वाटते. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला तुम्ही असा सपोर्ट करत राहा. बाय, धन्यवाद.